मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. चित्रकला ग्रेड परीक्षेमधील इंटरमिजिएटसाठी भूमिती हा विषय आपण शिकत आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 9 आकृत्या बघितल्या होत्या. आता आपण 10वी आकृती इथे कशी काढायची ते बघणार आहोत. प्रश्न आहे 8 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर संलग्न बाजू व त्यामधील कोन 55 अंश असणारा समांतरभुज चौकोन काढा. सुरुवातीला आपण एक बाजू काढून घेऊया. एक बाजू आहे 8 सेंटीमीटर, ती आपण काढून घेऊया. आणि कोन कुठला दिला आहे तर 55 अंश. तर आपण कोनमापक घेऊन 55 अंशाचा कोन एका बाजूने करून घेऊया. आता तो कोन बिंदू जिथे मिळाला आहे तो आपण जोडून घेऊया. समांतरभुज चौकोनाची दुसरी बाजू जी संलग्न बाजू आहे तिचं माप दिलं आहे 5 सेंटीमीटर. मग आपण 5 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेऊन कंस काढून घेऊया. 2 कंस आपण इथे काढलेले आहेत. त्या छेदणाऱ्या कंसांमुळे आपल्याला 2 नवीन बिंदू मिळाले आहेत. तर आपण काय करायचं आहे, आधी नावं देऊन घेऊया. A, B, C आणि D. C बिंदू कसा मिळवला आहे आपण, तर D बिंदू जो मिळालेला होता त्या बिंदूपासून 8 सेंटीमीटर अंतरावर आपण दुसरा कंस काढून घेतला आणि ते 2 कंस एकमेकांना जिथे छेदतात तो बिंदू आपल्याला मिळाला C बिंदू. ते 4ही बिंदू A, B, C, D हे 4ही बिंदू आपण जोडले की आपल्याला समांतरभुज चौकोन मिळतो. प्रश्न 11. 2 बाजू अनुक्रमे 8 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर आणि त्यामधील 100 अंश मापाचा एक कोन असणारा समद्विभुज म्हणजेच पतंगाकृती चौकोन काढा. आता याच्यामध्ये आपल्याला 2 बाजू दिल्या आहेत आणि एक कोन दिला आहे. तर पहिली बाजू आपण काढून घेऊया 8 सेंटीमीटरची. त्याला नाव देऊया AB. B बिंदूमधून आपण 100 अंशाचा कोन करून घेऊया. यासाठी आपण कोनमापकाचा उपयोग करत आहोत. 100 अंशाचा जो बिंदू मिळाला आहे तो बिंदू आणि B बिंदू जोडून घेऊया. BC ही दुसरी बाजू 5 सेंटीमीटरची आहे म्हणून कंपासमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेतलं. B बिंदूवरती त्याचं टोक ठेवलं आणि वरच्या बाजूला मिळालेल्या बिंदूतून पुन्हा एकदा 5 सेंटीमीटर अंतरावर डाव्या बाजूला दुसरा कंस काढून घेतला. त्यानंतर AB एवढं अंतर कंपासमध्ये घेतलं आणि वरच्या बाजूला त्याला छेदणारा दुसरा एक कंस काढून घेतला. म्हणजे आपल्याला अजून 2 नवीन बिंदू मिळालेले आहेत. सर्व बिंदू आपण जोडून घेऊया. म्हणजे आपल्याला ABCD हा समद्विभुज चौकोन मिळाला आहे, म्हणजे पतंगाकृती चौकोन मिळाला आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा आकार पतंगासारखा दिसतोय.
यानंतर आपण पुढचं बघूया 12 नंबरचं कृत्य. ए, बी व सी हे 3 बिंदू असे आहेत की ए बी बरोबर 6 सेंटीमीटर, बी सी बरोबर 4 सेंटीमीटर व सी ए बरोबर 5 सेंटीमीटर. तर त्या 3 बिंदूतून जाणारे वर्तुळ किंवा कंस काढा. याचा अर्थ दिलेल्या मापाचा त्रिकोण आपल्याला काढून घ्यायचा आहे ए बी सी, आणि मग त्रिकोणाच्या 3ही बिंदूतून जाणारं वर्तुळ काढायचं आहे. एक बाजू काढली ए बी, त्यानंतर उरलेल्या 2 बाजूंचं माप एक एक करून कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला छेदणारे 2 कंस काढायचे आहेत. एकमेकांना छेदणारे कंस म्हणजे आपल्याला एक बिंदू मिळेल. तो बिंदू असेल सी बिंदू. ए बी सी हे जोडून घेतले की आपल्याला एक त्रिकोण मिळेल. बघा, आपल्याला ए बी सी हा एक त्रिकोण मिळालेला आहे. आता ह्या त्रिकोणाच्या 3ही बिंदूतून जाणारं पूर्ण वर्तुळ आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढायचं ते आपण बघूया. आपल्याला 3 बाजू आहेत, त्यातली एक बाजू ए बी आहे आणि दुसरी बाजू आहे. त्या 2ही बाजूंना आपण लंबदुभाजक काढून घेऊया. आधी आपण ए बीचा लंबदुभाजक काढून घेतोय. ए बी रेषेचा लंबदुभाजक आपण काढून घेतला आहे. आता आपण ए सी रेषेचा लंबदुभाजक काढत आहोत. दोनही लंबदुभाजक काढले आहेत. ते एकमेकांना जिथे छेदतात त्या बिंदूला आपण ओ नाव दिलेलं आहे. आता ओ हा मध्यबिंदू घ्यायचा आहे आणि ओ ए एवढं अंतर कंपासमध्ये घेऊन आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण एक वर्तुळ काढत आहोत आणि ते वर्तुळ ए बी सी या 3ही बिंदूंना छेदत आहे. प्रश्न 13वा. 8 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर अशा 2 असमान बाजू व त्यामधील कोन 120 अंश माप असणारा पतंगाकृती चौकोन काढून त्यात एक वर्तुळ अंतर्लिखित करा. आपण सुरुवात करूया. 8 सेंटीमीटर बाजूची रेषा काढून घेतलेली आहे, मापाची रेषा काढून घेतली आहे. त्यानंतर आपण दिलेला जो कोन आहे तो काढून घेऊया. 120 अंश माप असलेला कोन आपल्याला काढायचा आहे. कोनमापकाचा उपयोग करून आपण 120 वरती एक बिंदू काढूया आणि तो बिंदू रेषेला जोडून घेऊया. पहिल्या रेषेला आपण ए बी नाव दिलं आहे आणि 120 अंशाचा कोन तिथे लिहिला आहे. आता काय करायचं आहे, बी सी म्हणजे जी दुसरी बाजू दिली आहे 5 सेंटीमीटर एवढं माप आपण कंपासमध्ये घेतलं आहे आणि वरच्या बाजूला एक कंस काढून घेतला आहे. आता तेवढंच अंतर घेऊन मिळालेल्या बिंदूतून आपण एक कंस अजून काढला आहे. आता ए बी एवढं अंतर घेतलं आहे म्हणजे 8 सेंटीमीटर आणि
वरच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस आपल्याला काढायचा आहे. याचं कारण म्हणजे पतंगाकृती चौकोन आपल्याला काढायचा आहे. तर आपला पतंगाकृती चौकोन पूर्ण झाला आहे. त्याला आपण नावं देऊन घेऊया ABC आणि D. आता ह्या आकृतीच्या आतल्या भागात आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. त्यासाठी वर्तुळाचा मध्यबिंदू आपल्याला मिळायला हवा. आता आपण एक AC हा कर्ण जोडून घेऊया आणि 120 अंश मापाचा जो कोन आपण घेतला आहे तो आपल्याला दुभागून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण कंपासचा वापर करूया आणि कोन B दुभागून घेऊया. कोन B आपण दुभागून घेतला आहे, म्हणजे त्याचे आपण 2 सारखे समान भाग केले आहेत. आता कर्णाला AC या कर्णाला तो दुभागलेली रेषा जिथे मिळते त्या बिंदूला आपण O हे नाव दिलं आहे. आता O बिंदूतून आपल्याला AB रेषेवरती लंब काढायचा आहे. आता त्यासाठी आपण AB रेषा Bच्या बाजूने थोडी वाढवून घेऊया आणि O बिंदूतून 2 कंस काढून लंब काढून घेऊया. लंब रेषा आपल्याला काढायची आहे. ती कशी काढतात याची पद्धत आपण आधीच शिकलेलो आहोत. त्याप्रमाणे आपण लंब रेषा काढून घेत आहोत. AB रेषेला ही लंब रेषा जिथे छेदते त्यालाही आपण नाव देऊन घेऊया. P हे नाव दिलं आहे. आता OP एवढी त्रिज्या घेऊन O हा मध्यबिंदू घेऊन आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. हे वर्तुळ असं असलं पाहिजे की चौकोनाच्या 4ही बाजूंना स्पर्श करेल. बघा आपलं वर्तुळ पूर्ण झालं आहे आणि ते चौकोनाच्या 4ही बाजूंना स्पर्श करत आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 9 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 वर्तुळं अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या 2 बाजूंना व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. म्हणजे ह्याच्या आधीच्या कृत्यामध्ये आपण बघितलं की चौकोनामध्ये आपण एक वर्तुळ अंतर्लिखित केलं आहे. आता आपल्याला समभुज त्रिकोणामध्ये 3 वर्तुळं काढायची आहेत. ती कशी काढायची ते आपण बघूया. सर्वात आधी आपण समभुज त्रिकोण काढून घेऊया. समभुज त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्याच असतात. 9 सेंटीमीटर आपल्याला माप दिलं आहे, म्हणजे 3ही बाजू 9 सेंटीमीटर असतील असा समभुज त्रिकोण आपण काढत आहोत. AB ही एक रेषा आपण काढून घेतली आहे. AB एवढं अंतर घेऊन B मधून आणि A बिंदूमधून एकमेकांना छेदणारे कंस आपण काढत आहोत. हा जो नवीन बिंदू आपल्याला मिळाला आहे तो आपण A आणि B बिंदूला जोडून घेऊया. आणि त्याला नाव देऊया C. आपल्याला समभुज त्रिकोण मिळाला आहे. या त्रिकोणामध्ये आपल्याला 3 वर्तुळं काढायची आहेत, त्यामुळे आपण त्याचे 3 भाग करून घेऊया. 3 भाग करण्यासाठी आपण 3ही कोन दुभागून घेऊया. सगळ्यात आधी आपण B हा कोन दुभागत आहोत. ABC
बी म्हणजे ABC हा कोन आपण दुभागून घेऊया. ABC हा कोन दुभागून झाला आहे. त्यानंतर आपण ए हा कोन दुभागून घेऊया, म्हणजेच CAB हा कोन आपण त्याच पद्धतीने दुभागून घेऊया. दोनही कोन दुभागल्यावरती आपल्याला जो छेदनबिंदू मिळतो त्याच बिंदूतून आपण C हा बिंदू जोडून घेतला आहे. अशा रीतीने आपल्याला त्रिकोणाचा जो मध्यबिंदू मिळाला आहे त्याचं नाव आपण दिलं आहे O. आणि आपल्याला 3 पतंगाकृती मिळाल्या आहेत बघा. आता एक नाव आपण देऊन घेतलं आहे P बिंदू, आणि तो जो कोन आहे तो आपल्याला दुभागायचा आहे. OPA हा कोन आपण दुभागून घेतला आहे. आता तो बिंदू जो आपल्याला मिळाला आहे छेदनबिंदू, त्या बिंदूतून आपल्याला खालच्या रेषेवर लंब काढायचा आहे. आपला लंब काढून झाला आहे. दोन बिंदूंना आपण नावं देऊन घेतली आहेत, Q आणि R. आता हे दोन बिंदू खूप महत्त्वाचे आहेत. Q हा बिंदू आपल्या वर्तुळाचा मध्यबिंदू आहे आणि QR ही आपली त्रिज्या आहे. QR एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढून बघूया. आपण जर आत्तापर्यंत सगळं बरोबर केलं असेल तर ते वर्तुळ चौकोनाच्या चारही बाजूंना व्यवस्थित स्पर्श करेल. बघा आपलं वर्तुळ अगदी बरोबर आलं आहे. आता वर्तुळाची त्रिज्या तर आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला लंब काढायची गरज नाही किंवा कोन दुभागायची गरज नाही. त्रिकोणाचा मध्यबिंदू जो आहे O, तिथे आपण कंपास ठेवायचा आहे. OQ एवढी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढून घ्यायचं आहे. हे वर्तुळ आपण कशासाठी काढलं आहे तर प्रत्येक वर्तुळाचा मध्यबिंदू आपल्याला मिळण्यासाठी. आता QP एवढीच त्रिज्या पुन्हा घ्यायची आहे आणि कंपासचा वापर करून आपण पुन्हा एकदा वर्तुळ काढायचं आहे. व्यवस्थित काढलं तर ते बरोबर येणार आहेत.
आपलं दुसरं वर्तुळ पूर्ण झालं आहे आणि आता आपण तिसरं वर्तुळ, शेवटचं वर्तुळ काढत आहोत. मधलं वर्तुळ जे आपण काढलं आहे ते फक्त त्रिज्या मिळवण्यासाठी काढलेलं आहे, ते महत्त्वाचं नाही आहे. तर ही जी 3 वर्तुळं मिळाली आहेत ती महत्त्वाची आहेत. म्हणजे आपल्याला समभुज त्रिकोणामध्ये 3 वर्तुळं मिळालेली आहेत. याच्या पुढचं कृत्य आपण करूया. 9 सेंटीमीटर बाजूच्या चौरसात 4 वर्तुळं अशी काढा की प्रत्येक वर्तुळ चौरसाच्या 2 बाजूंना आणि इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. याच्या आधीच्या कृत्यामध्ये आपण त्रिकोणामध्ये 3 वर्तुळं काढली होती. आता आपल्याला चौरसामध्ये 4 वर्तुळं काढायची आहेत. साधारण पद्धत तशीच आहे, फक्त त्रिकोणाच्या ऐवजी चौरस घ्यायचा आहे. चला तर आपण करून बघूया. सगळ्यात आधी आपण 9 सेंटीमीटर मापाचा चौरस काढून घेऊया. चौरसामध्ये 4ही बाजू सारख्या असतात आणि 4ही कोन काटकोन असतात, त्यामुळे ते काटकोन मिळवणं फार महत्त्वाचं आहे. आता 9 सेंटीमीटर माप घेतलं आहे आपण, एक रेषा काढली आहे आणि वरच्या बाजूला 2 कंस काढून घेतले आहेत 9 सेंटीमीटर अंतरावर. आता ते 2 बिंदू मिळवण्यासाठी आपल्याला एक लंब रेषा काढावी लागणार आहे. म्हणून आपण आपली जी पहिली रेषा काढली आहे 9 सेंटीमीटरची ती एका बाजूने वाढवून घेऊया. डाव्या बाजूने आपण ती वाढवून घेतली आहे. आता तो पहिला जो बिंदू होता त्यातून आपल्याला लंब रेषा काढायची आहे. लंबरेषा काढून झाल्यावरती आपण माप घेऊन अजून एक कंस काढला आहे आणि आपला चौरस तयार झाला आहे. चौरसाचा कर्ण जोडून घेत आहोत आपण. दोनही कर्ण जोडून घेणार आहोत. आता आपण ABCD अशी नावं दिली आहेत चौकोनाला आणि मध्यबिंदूला नाव दिले M. आता आपल्याला M हा कोन दुभागून घ्यायचा आहे. बाजूबाजूचे 2 कोन दुभागून घेतले तरी ते आपल्याला 4ही कोन दुभागून होतील. आपण AMD आणि AMB असे दोनही कोन दुभागून घेतले आहेत. मिळालेले बिंदू आपण जोडून घेऊया आणि वरच्या बाजूला एक्सटेंड करूया, वाढवून घेऊया. म्हणजे 4ही कोन आपल्याला दुभागलेले मिळतील. मिळालेल्या बिंदूंना आपण PQRS अशी नावं देऊन घेतली आहेत.
आता आपल्याला चौरसाचे 4 भाग मिळाले आहेत, म्हणजे 4 चौरस आपल्याला मिळालेले आहेत. त्या प्रत्येक चौरसामध्ये आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे. यासाठी एका वर्तुळाची त्रिज्या मिळवणं गरजेचं आहे. म्हणून आता आपण एक कोन दुभागून घेणार आहोत, तो म्हणजे MRB हा कोन आपण दुभागून घेणार आहोत. MRB हा कोन आपण दुभागला आहे. मिळालेल्या बिंदूला आपण O हे नाव दिलेलं आहे. आता O बिंदूमधून आपल्याला खालील रेषेला लंब काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या मिळेल. ON एवढी त्रिज्या घ्यायची आहे. O हा मध्यबिंदू घ्यायचा आहे आणि आपल्याला आता वर्तुळ काढायचं आहे. हे वर्तुळ त्या छोट्या चौकोनाच्या 4ही बाजूंना स्पर्श करणारं असलं पाहिजे. आपलं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे आणि आपल्याला 4ही वर्तुळांची त्रिज्याही मिळाली आहे. आता ती त्रिज्या आपल्याला मिळवण्यासाठी आपण त्या मापाचे कंस इतर 3 चौकोनांमध्ये करून घेऊया. आपल्याला आता 3 छेदनबिंदू मिळाले आहेत, त्यांना आपण नावं देऊया. पहिल्याला आपण दिलं तर O, म्हणून ह्याला आपण देऊया, पहिल्याला O1 देऊया, दुसऱ्याला O2, O3 आणि O4, म्हणजे ह्या 4ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आता पहिली जी त्रिज्या आपल्याला मिळाली होती तेवढंच माप आपण घ्यायचं आहे आणि 4ही चौकोनांमध्ये वर्तुळं काढून घ्यायची आहेत. एकाच त्रिज्येच्या मापाने आपण ती वर्तुळं काढून घेऊया. ही वर्तुळं छोट्या चौकोनाच्या 4ही बाजूंना स्पर्श करणारी असली पाहिजेत, तसंच ती एकमेकांनाही स्पर्श करणारी असली पाहिजेत. पहा, आपली 4ही वर्तुळं काढून पूर्ण झाली आहेत. आता ह्यापुढील कृत्य आपण पुढील भागात पाहूया. या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व कृत्य व्यवस्थित बघून त्यांचा सराव करणं आवश्यक आहे. सुरुवातीच्या काही कृत्यांना थोडा कमी वेळ लागतो, पण पुढच्या प्रश्नांना जास्त वेळ लागतो आणि त्याप्रमाणे तेवढा वेळ देऊन त्याचा व्यवस्थित सराव केला पाहिजे.